त्या तरुणीला वाचवण्याकरिता मी डोहात उडी टाकली, तेव्हा माझे मन केवळ करुणेने भरून गेले होते. पण तिला बाहेर काढून शुद्धीवर आणण्यासाठी मी तिचे मस्तक मांडीवर घेतले. मात्र त्या करुणेची जागा भीती, आश्चर्य आणि आनंद यांनी घेतली. ती अलका होती. अलकेच्या नाकातोंडात फारसे पाणी गेले नव्हते. तिने लवकरच डोळे उघडले, पण माझ्याकडे दृष्टी जाताच मंदस्मित करून लगेच ती मिटून घेतले. खोल गेलेल्या आवाजात ती उद्गारली, "आई, युवराज केव्हा आले?" तिने स्थळ काळाचे भान अजून परत आले नव्हते असे दिसले. "मी आता युवराज नाही अलके, महाराज झालो आहे," मी हसत म्हणालो. डोळे उघडून आणि ते माझ्यावर रोखून ती म्हणाली, "खरंच चुकले मी महाराज." बोलता बोलता ती इतकी गोड हसली की अनेक वर्षापूर्वीची अपरात्री माझ्या उशाशी उभी असलेली मुग्ध अलका माझ्या डोळ्यांपुढे उभी राहिली. त्या रात्रीच्या पहिल्या चुंबनाची गोडी माझ्या रोमारोमात उसळली गेली. एखादे लहान मूल दिव्याकडे टाक लावून पाहते ना, तशी ती माझ्या मुद्रेकडे टकमक पाहत होती. आपण पाहत आहोत ते जागेपणी का स्वप्नात, असा संभ्रम अजून तिच्या मनात असावा. त्या संभ्रमामुळे तिचे सुंदर मुख अधिकच मोहक दिसत होते. त्याचे चुंबन घेण्याचा मोह मला अनावर झाला. तिच्या ओठांवर हळूच ओठ टेकवण्यासाठी मी मान किंचित खाली केली. तिच्या ते लक्षात आले असावे. अंग शहारल्यासारखे करून ती म्हणाली, "अहं." तिचा स्वर किंचित घोगरा होता, पण त्याच्या मागचा निग्रह मला स्पष्टपणे जाणवला. मुकाट्याने मी मान वर केली. पाणावलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे 5-10 क्षण पाहून आणि माझा हात हातात घट्ट धरून ती म्हणाली, "मी दुसऱ्याची आहे आता महाराज." तिचा हात थरथर कापत होता. मुद्रा भयग्रस्त दिसत होती. मी नको नको म्हणत असतानाही मध्येच अडखळत, मध्येच थांबत ती आपली कहाणी सांगू लागली. अंगावरले ओले वस्त्र, भिजून चिंब झालेले केस, कशाचीही शुद्धी नव्हती तिला. मावशीने तिचे लग्न जुळविले. आईला आनंद झाला. लग्न पार पडले. नवरा शेतकरी होता, चांगला देखणा, सशक्त आणि सधन, पण तो जुगारी होता. या नादामुळे त्याला दुसरे काही सुचत नसे. घर, शेत, बायको, आई यापैकी कशाचीच आठवण राहत नसे. त्याला एक जिवलग मित्र होता. तो जादूटोणा करीत असे. एका जत्रेच्या निमित्ताने नवरा अलकेला बरोबर घेऊन घराबाहेर पडला. सोबतीला तो मित्र होताच. जत्रेतल्या जुगारात हार खावी लागली. अलकेला घेऊन तिचा नवरा तिथून पळाला. मित्र बरोबर होताच. आज ना उद्या त्या मित्राच्या मदतीने आपल्याला कर्णपिशाच वश होईल. मग जुगारात आपण पैसेच पैसे मिळवू, असे मनोराज्य तो नेहमी करायचा. त्याचा मित्र अष्टप्रहर जादूटोण्यात गुंग असायचा. माणसाचे गाढव करण्याची जादू तो शोधित होता. माणसाला कुत्रे किंवा बोकड करण्याची शक्ती आपल्याला लाभली आहे, असेही तो सांगत असे. त्या दोघांबरोबर भटकत भटकत अलका घरापासून फार दूर आली. काय करावे तिला कळेना. ती नवऱ्याला 4 उपदेशाचे शब्द सांगू लागली की तो तिच्यावर गुरगुरे. मग आपल्या मित्राला म्हणे, "हिला कुत्री नाहीतर बकरी करून टाक, म्हणजे ही अशी टूरटूर करणार नाही, मुकाट्याने आपल्याबरोबर येईल." तो मित्र विस्तव पेटवून त्याच्यावर मोहऱ्या टाकी आणि काही मंत्र पुटपुटू लागे. अलकेचे प्राण कंठात येत ती त्या दोघांच्या पाया पडे आणि पुन्हा असे बोलणार नाही म्हणून नाक घाशीत कबूल करी. मग त्या जादूटोणा करण्याचे मंत्र थांबत. पण तिच्या दुर्दैवाचे एवढ्याने समाधान झाले नाही. 4-5 दिवसापूर्वी तिच्या नवऱ्याने तिला पणाला लावले. तो जुगार हरला. जिंकणारा जिभल्या चाटीत तिच्याकडे पाहू लागला. ती काहीतरी निमित्त करून तिथून निसटली आणि अंधारात मिळेल त्या वाटेने चालू लागली. लपत-छपत चालायचे. कुणी एखादा तुकडा दिला तर तो खायचा, मिळेल तिथे पाणी प्यायचे, अशा रीतीने तिने हे दिवस काढले. जगणे अगदी असह्य झाले. शेवटी जीव घेऊन या सर्व दुःखातून मुक्त होण्याचा तिने निश्चय केला. हे सारे सांगताना फार कष्ट झाले तिला. तिची कहाणी ऐकून मला वाटले, देव हे मोठे क्रूर मांजर आहे. माणसाला मरण्यापूर्वी त्याला उंदरासारखे खेळवण्यात त्याला विलक्षण आनंद होत असावा. सूर्य मावळतीला झुकला होता, पण अलकेच्या मनात आशेचा उदय होईल असे काहीतरी बोलणे आवश्यक होते. तिच्या केसांवरून वात्सल्ययुक्त करुणेने हात फिरवीत मी म्हटले, "तू मुळीच भिवू नकोस, तू माझी." माझ्या मांडीवरले मस्तक झटकन उचलीत ती फनकाऱ्याने उद्गारली, "नाही, मी तुमची नाही, मी दुसऱ्यांची आहे." तिचे मस्तक थोपटून मी म्हटले,
वेडी कुठली, तू माझी बहीण आहेस. तुझ्या आईचं दूध मी प्यालो आहे. आहे ना ठाऊक? एका धीराच्या शब्दात, एका आपुलकीच्या स्पर्शात केवढी शक्ती असते. अलका खुदकर हसली. जणू विझू लागलेल्या ज्योतीला तेल मिळाले. संध्याकाळ लगबगीने पृथ्वीवर उतरत होती. या निर्जन जागी यापुढे राहणे इष्टच नव्हते. मी प्रथम हळूहळू अलकेला बसते केले, मग हात धरून तिला उठवले. डोहापासून दूर असलेल्या नदीच्या पात्रात तिला नेले. ते निर्मळ पाणी ती पोटभर प्याली. तिला आता खूप हुशारी वाटू लागली. ती पाणी पीत असताना तिच्या केसाकडे माझे लक्ष गेले. मावळत्या सूर्याचे किरण एकदम तिच्यावर पडले होते. मध्येच 4-5 केस चमकले. मी अलकेला लहानपणापासून पाहत होतो, पण तिच्या केसात एक सुंदर सोनेरी छटा आहे याची मला कधीच कल्पना नव्हती. आता ती छटा स्पष्ट दिसली. मी हसत म्हणालो, तुझे केस सोनेरी आहेत? आहेत थोडेसे. असायचेच म्हणा. ते का? मोठ्या माणसांचं सारंच मोठं असतं. ती मनापासून हसली आणि माझ्याकडे रोखून पाहून म्हणाली, मी फार मोठी आहे, फार फार मोठी आहे. मी कोण आहे हे आहे का ठाऊक? नाही बुवा, हस्तिनापूरच्या ययाती महाराजांची बहीण. त्या रात्री शय्येवर मी पडलो तेव्हा सोनेरी केसांची अलका नदीच्या शुभ्र निर्मळ प्रवाहात उभी राहून म्हणत होती, मी कोण आहे हे आहे का ठाऊक? हस्तिनापूरच्या ययाती महाराजांची बहीण. तिची ती मूर्ती डोळे भरून पाहत आणि ते मधुर हास्य कान भरून ऐकत मी निद्रेच्या राज्यात प्रवेश केला. भर मध्यरात्री कुणीतरी माझ्या पायाला स्पर्श करीत आहे असा मला भास झाला. मी दचकून जागा झालो. दीपप्रकाश मंद होता, पण माझ्या पायाशी उभी असलेली आकृती अलकेची आहे हे मी ओळखले. मी झटकन उठलो आणि तिच्याजवळ जाऊन विचारले, काय झालं ग? ती बोलू शकली नाही, नुसती थरथर कापीत होती. मी तिचा हात हातात घेतला. तो घामाने भिजून गेला होता. मी तिला माझ्या शय्येवर आणून बसविले. तिच्या पाठीवरून हात फिरवून तिला धीर दिला. मध्येच दाराशी कुणाची तरी सावली पडली असे मला वाटले. मी वळून पाहिले, दारात कुणीच नव्हते. अलकेला अंथरुणावर पडल्यापासून घटकाभरही स्वस्थ झोप आली नव्हती. जादूटोण्याची तिला फार भीती वाटे. आजच्या एका स्वप्नात ती कुत्री झाली होती, दुसऱ्यात बकरी झाली होती, तिसऱ्या स्वप्नात नवरा तिचा कडेलोट करीत होता. ती किंचाळून जागी झाली, पण तिच्या शेजारी निजलेल्या दोन्ही दासी ढाराडूर झोपल्या होत्या. ती भेदरून गेली. शेवटी मनाला धीर करून ती माझ्याकडे आली. तिचे बोलणे मी ऐकत असताना कुठल्या तरी किटकाने दिवा विझवून टाकला. ती थांबली तेव्हा कुठे हे माझ्या लक्षात आले. याच वेळी कुणाची तरी बाहेर पाऊल वाजले. बहुधा तो पहारेकरी असावा. अलकेची समजूत घालून तिला मी परत पाठविले. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली. जुगारी नवरा आणि त्याचा तो जादूटोणा करणारा मित्र यांची तिला अतिशय भीती वाटत आहे. तिचे धास्तावलेले मन मी कितीही धीर दिला तरी एकदम ताळ्यावर येणार नाही. दुसऱ्या दिवशी रात्री ती कदाचित माझ्याकडे येणार नाही असे मला वाटत होते, पण ती आदल्या रात्रीप्रमाणेच थरथर कापत आली. रात्र तिची वैरीण बनली होती. तिच्या मनातली सारी पिशाचे काळोखात बाहेर पडून तिचा छळ करीत होती. दुसऱ्या दिवशी अलका आली. ती निरनिराळी तक्रार करीत. तिला भूत दिसले होते. त्या भूताचा चेहरा मंदारसारखा होता म्हणे. तिला झोप लागली आहे असे वाटून त्या भूताने तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. तिने हालचाल करताच ते पळून गेले. तिसऱ्या दिवशी माझ्याच जागेत तिचे अंथरूण टाकण्याची मी दासींना आज्ञा केली. माझ्या शय्यागृहाचे दार सदैव उघडे असे. पहारेकरी वरचेवर येऊन मी स्वस्थ झोपलो आहे की नाही हे पाहून जाई. अशा स्थितीत अलका माझ्या शय्यागृहात झोपली म्हणून काय बिघडणार होते यात संशयाला जागा कोठे होती. माझ्यावरील गाढ विश्वासामुळे असो अथवा जसजसे दिवस लोटत चालले तसतशी मनातली भीती कमी झाल्यामुळे असो, अलका स्वस्थ झोपू लागली. एखाद्या वेळी ती किंचाळून उठे. नाही असे नाही, पण तिने महाराज म्हणून हाक मारली आणि मी काय ग असा प्रश्न विचारला की तिचे मन स्थिर होई. पुढल्या साऱ्या प्रवासात 4-5 वेळा ती अशी भ्याली असेल. ती कापू लागली म्हणजे मी तिला शय्येवर आणून बसवी, तिच्या पाठीवरून हात फिरवी आणि तिचे मन स्थिर झाल्यावर तिला तिच्या शय्येकडे परत पाठवी. ते सर्व प्रसंग मी आठवून पाहत आहे, पण कुठल्याही वेळी अगदी अपरात्री माझ्या शय्येवरती बसली असताना देखील माझ्या मनात तिच्या शरीरसुखाची अभिलाषा निर्माण झाली होती असे मला वाटत नाही. तिच्या सौंदर्यापेक्षा तिचा माझ्यावर विश्वास मला शतपटीनं आकर्षक वाटू लागला होता.
तिच्या चुंबनाच्या सुखापेक्षाही माझ्या मांडीवर मस्तक ठेवून ती निश्चित होऊ शकत होती, हा आनंद मला निराळ्याच प्रकारचा उत्साह देत होता. प्रवासातले दिवस किती लवकर संपते ते मात्र माझ्या मनात त्याची मधुर स्मृती अजून कायम आहे. दिवसभर अलका माझ्या अती असे. कधी एखादे गोड गाणे गुणगुणत, कधी स्वैर सुंदर केशरचना करीत, कधी माझ्या प्रत्येक वस्तूवरला धुळीचा कण निकण काढून टाकीत, कधी वन्य पुष्पांची चिमुकली वेणी करीत, कधी एखाद्या नगरात आमचा तळ असला की मला आठवणारे अनेक पदार्थ स्वतः करून वाढीत, कधी मी भोजनाला बसलो की मला पंख्याने वारा घालीत, तर कधी एखादा पदार्थ मला आग्रह करून खायला घालीत. अशा वेळी मी तिला म्हणे, आता हस्तिनापूरला गेल्यावर मी अजीर्ण होऊन आजारी पडणार हे उघड आहे. त्यावेळी राजवैद्य काढे पाजू लागले तर मी त्यांना सांगेन, हे सारे काढे अलकेच्या घशात ओता, त्याच्यामुळं मला हे अजीर्ण झालं. स्त्री निर्माण करताना ब्रह्मदेवाने कोणकोणत्या वस्तू एकत्रित केल्या होत्या याची मला कल्पना नाही, पण त्या प्रवासातले अलकेचे अस्तित्व मला अतिशय सुखदायक झाले. जणू एखादी नादमधुर आणि भावसुंदर कविताच माझ्या भोवती वावरत आहे असे मला अनेकदा वाटे. त्या कवितेला शृंगाराचा स्पर्शसुद्धा नव्हता, पण तिच्यात हास्य, वत्सलता आणि करुणा यांचा किती मनोहर संगम झाला होता. मंदार तिच्याकडे अनेकदा रागाने पाही. ती दासीची मुलगी असून मी तिला बरोबरीच्या नात्याने वागवतो हे बहुधा त्याला आवडले नसावे. त्या वेड्याला हे कुठे ठाऊक होते की ययाती हा जगाच्या दृष्टीने राजा होता, पण अलकेच्या दृष्टीने तो केवळ एक भाऊ होता. त्याला हे कुठे माहीत होते ती जगाच्या दृष्टीने अलका ही एक दासीची मुलगी होती, पण ययातीच्या दृष्टीने ती केवळ एक बहीण होती. निरागस आनंदाचे, निरपेक्ष प्रेमाचे आणि निर्मल हास्य विनोदाचे ते दिवस हा म्हणता संपले. हस्तिनापूर केवळ 10 कोस उरले तेव्हा मंदार मला म्हणाला, मी थोडा पुढं जातो महाराज, नाहीतर आपल्या स्वागताची पूर्वतयारी करायला मिळणार नाही, म्हणून राजमातेचा रोष होईल माझ्यावर. मी त्याला जायला परवानगी दिली, पण राहून राहून मला वाटत होते, आईच्या नेत्रातली वात्सल्याची आणि अलकेच्या डोळ्यातली ममतेची निरांजने सतत तेवत असताना ययातीचे निराळे स्वागत कशाला हवे. हस्तिनापूरला आम्ही पोचलो तेव्हा 10 घटका रात्र झाली होती. अलका मला कशी भेटली हे सांगून तिला मी आईच्या स्वाधीन केले. त्या रात्री भोजन होताच मी झोपी गेलो. प्रातकाळी आई यतीचा विषय काढील असे मला वाटले होते, पण ती काहीच बोलली नाही. मी एकटाच हात हलवीत परत आलो. हे पाहून तिला दुःख झाले असावे. यतीविषयी तिच्या मनात मी उगीच आशा निर्माण केली असे मला वाटू लागले. आशाभंगासारखे जगात दुसरे दुःख नाही. तो सारा दिवस गडबडीत गेला. अमात्य आणि इतर अधिकारी आले. ते अभिषेकाच्या गोष्टी बोलू लागले. माधव तारकेला घेऊन आला. तारकेला खाऊ देण्यासाठी मी अलकेला हाक मारली, पण खाऊ घेऊन ती आली नाही. दुसरीच दासी आली. दिवसभर मी व्यग्र होतो, तरी 3-4दा या नाही त्या निमित्ताने अलकेची आठवण मी केली, पण एकदाही ती माझ्या पुढे आली नाही. मला कुठे दिसली नाही. रात्री भोजनाच्या वेळी मी आईला विचारले, अलका कुठं दिसत नाही? माझा प्रश्न जणू काही आपण ऐकलाच नाही अशा मुद्रेने आई म्हणाली, ययू, तू हस्तिनापूरचा राजा झाला आहेस आता. राजांनी राजकन्यांकडे लक्ष द्यायचं असतं, दासीकडं नाही. आई हे शब्द अत्यंत निर्विकार स्वराने बोलली. ती माझी थट्टा करीत आहे की मला टोचून बोलत आहे हेच मला कळेना. मी गप्प बसलो, पण तिच्या या शब्दामुळे पानातल्या सुरस पदार्थात मला गोडी वाटेना. ते तसेच टाकून मी उठलो. आईने खून करून मला आपल्या महालात बोलावले. मी मुकाट्याने तिच्या मागून गेलो. लगेच तिने दार लावून घेतले. मग तिच्या मंचकापाशी असलेला एका वाघिणीच्या सुंदर पुतळ्याकडे पाहत ती म्हणाली, अलका आपल्या आयुष्याचे शेवटचे क्षण मोजीत आहे. मी जागा आहे की एखादे स्वप्न पाहत आहे हे मला कळेना. मोठ्या कष्टाने माझ्या तोंडातून उद्गार निघाला, म्हणजे या जगात जन्माला येण्याचा मार्ग एकच आहे. तसं मरणाचं नाही. मृत्यू अनेक वाटांनी येतो, कुठूनही येतो तो. पण तिची ही स्थिती तू मला सांगायचीस की नाही? मी राजवैद्यांना, इथं राजवैद्यांचं काही काम नाही. हा राजघराण्याचा प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. हा राजमातेचा प्रश्न आहे. तू प्रवासात उधळलेले गुण माझ्याकडे एकदम वळून आई उद्गारली. तिच्या डोळ्यात जणू काही प्रक्षुब्ध नागिनी सळसळत होत्या. क्षणभर थांबून ती म्हणाली, तुला झालेला भयंकर रोग बरा करण्याकरिता मला कसला रोग झालाय? कसला?
त्या मुकुलिकेला मी अशोकवनातून हाकलून दिले आहे. पुन्हा नगरात पाऊल ठेवलंस तर प्राण जातील म्हणून बजावले. ती आज इथं असती तर तुझ्या रोगाची सारी लक्षणं. मी खाली मान घातली. मुकुलिकेशी मी उच्चंखलपणाने वागलो होतो. माझे मलासुद्धा ते कळले होते. काही दिवस ते मनात डाचतही होते. पण अशोकवनात ते काही बरे वाईट घडले ते आईला कुणी सांगितले? तिने स्वतः सांगितले असेल? छे, ती कशाला सांगेल? शरीर सुखाच्या मोबदल्यात युवराजांतची मर्जी संपादन करायला निघालेली दासी ती कशाला हे रहस्य? आई बोलू लागली. तुझे वडील इकडं मृत्यूशयेवर पडले होते नि तिकडं अशोकवनात तू त्या भिकारड्या दासीला मंचकावर घेऊन. त्या दिवशी अमात्यांनी भुयारातून मंदारला पाठविले होते. तो आला तेव्हा मुकुलिका माझ्या मंचकाजवळ उभी होती. तिला महालाबरोबर घालवून मग भुयाराचे दार उघडण्याचे अवधान मला राहिले नाही. माझे मस्तक गरगर फिरू लागले. मंदार इतका नीच आहे हे आईला सांगून त्याने काय मिळवले? अशोकवनात जे काही घडले ते सारे आईला सांगावे, काही न चोरता सांगावे असे माझ्या मनात आले. पण लज्जा मला बोलू देईना. शिवाय आईने मुकुलिकेला पुरे छेडले असेल. तिने त्या पापाची सारी जबाबदारी माझ्यावर ढकलली असेल. मी कितीही जीव तोडून सत्य सांगितले तरी आईच्या आताच्या मनस्थितीत ते तिला खरे वाटणार नाही. मनात जळत मी स्तब्ध राहिलो. पण माझी स्तब्धता ही आईला पापाची कबुली वाटली असावी. पर्वतीने एखादे लाकूड कापतात तसे माझे मन चिरीत ती खवचट रोधपूर्ण स्वराने म्हणाली, तुझा काही दोष नाही बाबा, यात दोष आहे माझ्या दैवाचा. तुमच्या घराण्याच्या रक्तातच आहे हे. सुंदर स्त्री दिसली की ती बाबांना पडलेल्या इंद्राणीच्या मोहाविषयी बोलत होती की त्यांना मिळालेल्या शापाविषयी बोलत होती हे मला कळेना. पण चापकाच्या फटक्यांनी पाठ सोलून निघावी तद्वत तिच्या शब्दाशब्दाने माझ्या अंतकरणाच्या चिंधड्या होऊ लागल्या. ती बोलतच होती. जे माणसाच्या रक्तात असतं तेच प्रत्येक वेळी वर उसळून येतं. बायको म्हणून मी पुष्कळ दुःख भोगलं. आई म्हणून तरी ते माझ्या वाट्याला येणार नाही अशी आशा करीत होते मी. पण एखादा दुर्ग्याचा लोखंडी दरवाजा बंद व्हावा तसे तिने बोलणे मध्येच थांबले. तिने मला खून केली. मी तिच्या मागून चालू लागलो. ती महालाच्या पूर्वेकडच्या भिंतीकडे गेली. अशोकवनातल्या महालातून राजवाड्यातच राज्याच्या महालापर्यंत जसे भुयार होते तसेच ते भुयार असावे असे मला वाटले. आईच्या मागून मी त्यात उतरू लागलो. मात्र आपण कुठे जात आहोत हे तिला विचारण्याचा धीर मला झाला नाही. हे भुयार फार लांब नव्हते. त्याच्या दुसऱ्या टोकाला एक तळघर होते. त्या तळघरात दाराशी एक उग्र मुद्रेचा धिप्पाड पहारेकरी उभा होता. त्याने आम्हा दोघांना अभिवादन केले. आई माझ्याकडे वळून म्हणाली, आत जा, मात्र फक्त अर्धी घटका तुला आत राहायला मिळेल. मरणापूर्वीची माणसाची इच्छा पुरवावी म्हणतात म्हणून अलकेवर एवढी दया दाखवली मी. नाहीतर क्षणभर थांबून ती पुढे म्हणाली, युवराज. युवराज. आई मला युवराज म्हणून हाक मारीत होती. ययू म्हणायचे सोडून हे पहा युवराज, उद्या तुम्ही महाराज होणार आहात. राजांना रडणं शोभत नाही हे लक्षात ठेवा. राजे लोक कधीच कुठलीही चूक करीत नाही हे विसरू नका. मनात आणलं तर राजाला प्रत्येक दिवशी अप्सरे इतकी नवी सुंदर स्त्री मिळू शकते हेही. ती माझ्याकडे पाठ फिरवून उभी राहिली. पहारेकऱ्याने हळूच दार उघडले. मी बधीर मनस्थितीत आत पाऊल टाकले. त्या अरुंद खोलीच्या एका कोपऱ्यात मंद दिवा जळत होता. त्या क्षीण प्रकाशात प्रथम काही क्षण मला काहीच दिसेना. मग खोलीच्या मध्यभागी गुडघ्यात मान घालून बसलेली अलका दिसली. जड पावलांनी मी तिच्याजवळ गेलो. तिला माझी चाहूल ऐकू आली असावी. मी अगदी जवळ जाऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा कुठे तिने हळूहळू आपली मान वर केली. ती माझ्याकडे नुसती पाहत राहिली. तिचा चेहरा काळा ठिक्कळ पडला होता. डोळे तारवटून गेले होते. पुन्हा पुन्हा माझ्याकडे पाहत ती म्हणाली, कोण आहे? तिला ऐकू येत नव्हते, दिसत नव्हते. माझ्या काळजात चर्र झाले. तिचे दोन्ही खांदे गदगदा हलवीत मी चित्कारलो, अलके. तिने माझा आवाज ओळखला. तिच्या ओठांना मंद स्मित स्पर्श करून गेले. तिने जड पण गोड आवाजाने विचारले, कोण महाराज? तिच्याजवळ बसून मी तिचे मस्तक लहान मुलासारखे खांद्यावर घेतले आणि ती थोपटीत उद्गारलो, काय हे अलके? तिच्या पलीकडेच एक रिकामा पेला पडला होता. त्याच्याकडे मोठ्या कष्टाने बोट दाखवीत ती म्हणाली,
त्याला विचारा, त्या पेल्यात प्रेम होते, ते मी प्याले. तिला पुढे बोलवेना. एकदम तिच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागले. माझा खांदा भिजून चिंब झाला. मध्येच जीवाच्या अंकांताने ती म्हणाली, तो मंदार, त्याला मी. तिची जीभ अडखळू लागली. मी वेड्यासारखा तिला थोपटीत होतो. तिच्या अंगावरून हात फिरवीत होतो. ती आळोखे पिळोखे देऊ लागली. तिला त्या विषाच्या विलक्षण वेदना होत असाव्यात. तिचे अंग गार पडत चालले होते. माझ्या खांद्यावरले तिचे मस्तक जडजड होऊ लागले. तिला नीट श्वास घेता येईना. काय करावे हे तिला कळेना. तिला आचके येऊ लागले. मध्येच खोल गेलेल्या स्वराने ती म्हणाली, मला विसरू नका. माझा एक सोनेरी केस. आठवण. अगं बाई ग. तिचा एक सोनेरी केस मी हळूच तोडला. ती आता केवळ काही क्षणाची सोबतीण होती. माझ्या पायी तिला मरण आले होते. मृत्यूच्या अज्ञात प्रदेशातला कधीही न संपणारा प्रवास करायला अलका, माझी दुर्दैवी अलका निघाली होती. त्या प्रवासात तिला अखंड धीर देईल अशी एखादी खुनेची वस्तू बरोबर घ्यायला नको का? मृत्यूच्या दारात राजासुद्धा भिकारी होतो. मी तिला काही देऊ शकलो नव्हतो. नकळत माझी मान खाली गेली. अलकेच्या ओठावर माझे ओठ टेकले. अजून तिला थोडी शुद्धी असावी. तोंड वळविण्याची धडपड करीत ती पुटपुटली, विष. पण तोंड वळविण्याची शक्ती तिच्या अंगी नव्हती. मी वेड्यासारखा तिची चुंबने घेऊ लागलो. त्या रात्री अलकेचे ते पहिले चुंबन, या रात्री अलकेचे हे शेवटचे चुंबन. जीवन हे किती भयंकर नाटक आहे. तोंड वळविण्याच्या धडपडीत अलकेचे मस्तक खांद्यावरून निसटले. ती धाडकन खाली पडली. मी तिला हलवून पाहिले. पिंजऱ्यातून पक्षी उडून गेला होता. तिचे निर्जीव शरीर माझ्यासमोर पडले होते. तिचा आत्मा. माझे मन म्हणत होते, कुठे आहे तो आत्मा? बाहेरून आईची हाक आली, युवराज. मी माझ्या महालात आलो तेव्हा अमात्य माझी वाट पाहतच बसले होते. ते अपरात्री मुद्दाम आले होते. ते म्हणाले, मोठी आनंदाची वार्ता आली. जगात आनंद असू शकतो? मी स्तब्ध राहिलो. ते सांगू लागले, देवदैत्यांचे युद्ध थांबलं. कचाला संजीवनी विद्या मिळाली. त्यामुळं देव पक्षातले मृत सैनिक जिवंत होऊ लागले. म्हणून दैत्यांनीच युद्ध थांबवलं. फार बरं झालं. या युद्धात दैत्य विजयी झाले असते तर त्यांनी आपली राज्यावरही आक्रमण केलं असतं. कचाला संजीवनी मिळाली होती. देवदैत्यांचे युद्ध थांबले होते. माझ्या दृष्टीने या सर्व गोष्टी अत्यंत क्षुद्र होत्या. माझे मन एकसारखा आक्रोश करीत होते. अलका कुठे आहे? माझी अलका कुठे आहे? प्रेमासाठी भुकेलेल्या भावाची एकुलती एक बहीण कुठे आहे?